दिल्लीहून ही महत्त्वाची बातमी आपण बघतोय। फॉर्म 17 जाहीर करण्यास निवडणूक आयोगाने विरोध केलेला आहे। मतदानानंतर पोलिंग एजंटला फॉर्म 17 देण्यात येतो आणि फॉर्म 17 मधील तपशील जाहीर करा अशी या याचिकेत मागणी करण्यात आली होती। मतदारांच्या मनात संभ्रम निर्माण होईल असं निवडणूक आयोगाने म्हटलं होतं। फॉर्म 17 जाहीर करण्यास निवडणूक आयोगाने विरोध केलेला आहे। मतदानानंतर पोलिंग एजंटला हा फॉर्म 17 देण्यात येतो। फॉर्म 17 मधील तपशील जाहीर करा असं याचिकेमध्ये म्हटलं गेलं होतं। मतदारांच्या मनात संभ्रम निर्माण होईल असं देखील याचिकेच्याद्वारे म्हटलं गेलं। निवडणूक आयोगाने मात्र त्याला विरोध केलेला आहे। निवडणूक आयोगाने फॉर्म 17 जाहीर करण्यास आता विरोध केलेला आहे। मतदारांच्या मनात संभ्रम निर्माण होईल असं म्हटलं गेलंय। मतदानानंतर पोलिंग एजंटला हा फॉर्म 17 देण्यात येतो, तर या फॉर्म 17 मधील तपशील जाहीर करा अशी याचिकेद्वारे मागणी करण्यात आली होती, ज्याला आता निवडणूक आयोगाने नकार दिलेला आहे, विरोध केलेला आहे। फॉर्म 17 जर कधी जाहीर केला तर मात्र संभ्रम मतदारांच्या मनात निर्माण होईल असं म्हटलं गेलंय। रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। रामराजे, नेमकं काय घडलं सुप्रीम कोर्टात? बिलकुल हा मुद्दा होता की बूथनिहाय मतदान जे आहे ते सार्वजनिक करण्यासंदर्भातची मागणी जी होती ती करण्यात आली होती आणि परंतु जो नियम आहे, जो कायदा आहे 17C नुसार ते फक्त पोलिंग एजंटलाच ही माहिती जी आहे ती देता येऊ शकते। त्यामुळे आणि दुसरा मुद्दा म्हणजे की प्रत्येक मतदान केंद्रावरील ते अधिकाऱ्याकडून ही संपूर्ण माहिती घेणं, जमा करणं आणि मग नंतर ती उघड करणं, तर याच्यामुळं एक मोठा गोंधळ निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळेच सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाने जे आहे ते उत्तर सादर केलेलं आहे की या संदर्भामध्ये हे अशा प्रकारचा संभ्रम जो आहे तो निर्माण करता येणार नाही आणि अशा प्रकारचं उत्तर सादर केलं। आता पाहावं लागेल की सुप्रीम कोर्ट याच्यामध्ये कोणतं दिशादर्शक देते। बिलकुल, धन्यवाद रामराजे आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।